सैनिक प्रत्येक महिला आघाडीची जी काही आपली यंत्रणा आहे ती कामी लागणार आहे. तुम्ही जे यायचं आहे ते साधारणपणे शेवटच्या दिवशी शेवटच्या तासाला जे आपलं आंदोलन असेल ते आंदोलन तो सगळ्यात मोठा मोर्चा निघणार आहे. संभाजीनगरमध्ये जे कोणी नागरिक असतील ते आपल्या सोबत येणार आहेत. आज इथे उतरल्यानंतर जे काही मी पाहतोय प्रत्येक जण मला जो भेटत आहे, मी आता रस्त्याने येत होतो, मला सगळेजण सांगतात की आदित्यजी पाण्या प्रश्नाबद्दल काहीतरी करा, आवाज उठवा, तुम्ही जो मोर्चा काढला तो योग्य आहे, आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे. कधी 10 दिवसानंतर, कधी 11 दिवसानंतर, कधी 12 दिवसानंतर, कधी 15 दिवसानंतर पाणी हे आमच्या घरी येत आहे. बरं, पाणी जे येते ते काही पिण्यासारखं पाणी आहे का? अनेक ठिकाणी मी ऐकतोय पाणी येते की कोका कोला येतोय, पेप्सी येते हे आपल्याला कळत नाहीये. अक्षरशः गढूळ पाणी येतंय, जवळपास काळं पाणी येत आहे. ही सजा ही आपल्या छत्रपती संभाजीनगरला कशामुळे मिळत आहे, कोणामुळे मिळत आहे, आम्ही काय पाप केलं आहे, ह्या मुख्यमंत्री महोदयाने आपल्याला सांगितलं पाहिजे. तर आणि तरच हे आंदोलन थांबेल, नाही तर हे आंदोलन थांबणार नाही. हे आम्ही आज इथे इशारा द्यायला आलेलो आहे. मला तेही दिवस आठवतात जेव्हा फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते होते. इथे मला वाटतं ह्याच रस्त्यावर त्यांनी आंदोलन केलं होतं आणि काय भाषण केलं होतं, तुमसे गिला नाही, हे ते काय काय सांगत होते ना. किती यादी टाकल्या, इथून येण्यासाठी बंदी, तिथून येण्यासाठी बंदी. आता तुम्हाला सांगतो बिलकुल आमचं सरकार आलं की बिलकुल पाणी देऊ. फडणवीस साहेब, ओरडून चालत नाही, काम करायला लागतं, ते काम करून दाखवायला लागतं. ती धमक उद्धव बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती, ती तुमच्यात असेल तर काम करून दाखवा, या शहराला पाणी देऊन दाखवा. पण नुसतं आरोप करायचे, तोडफोड करायची, जातीय भांडणं लावायची, धार्मिक भांडणं लावायची, समाजामध्ये वाद निर्माण करायचे. पास क्या है, मी तर ना सांगत है, मेरे पास महाराष्ट्र की जनता है, वो मेरे साथ है. पण आज मला आठवतं त्या दिवशी माझी जन आशीर्वाद यात्रा होती, इथूनच मी चाललेलो होतो आणि घनकचरा व्यवस्थापन आपण जेव्हा केलं होतं, विलगीकरण केंद्र होतं, तिथे मी चाललो होतो. तत्कालीन महापौर असतील आणि अनेक लोकांनी मला सांगितलं होतं, आदित्यजी जाऊ नका, दिवसभर तुम्ही तिथे गेला तर तुमच्या कपड्यांना वास मारेल. आणि मी सांगितलं तर वासाची मला चिंता नाही, आपण ह्या शहरासाठी काय करत आहोत ते मला बघायचं आहे. मी तिथे जाऊन पाहणी केली होती, जी काही सुधारणा होती तिथे आपण केली होती. एसटीपीचा प्लांट असेल, सीबीएसई शाळा आणण्याचा प्रकल्प असेल, रस्त्यांसाठी देखील मला आठवतं जी परिस्थिती बिकट होती रस्त्यांची, कारण आपल्या महानगरपालिकेत फंड नव्हता. जीएसटी ज्यापासून देशात आलेला आहे, कुठच्याही महानगरपालिकेकडे तसा स्वतंत्र फंड नाही आहे. पण तेव्हा देखील आपल्या साहेबांचं, उद्धव साहेबांचं सरकार असताना या शहरासाठी शेकडो कोटी देऊन आपण रस्ते ठीक करण्याचं काम हाती घेतलं होतं. मला आठवतं तेव्हा म्युन्सिपल कमिशनर रस्तिक पांडे होते, ते मी स्वतः, खैरेसाहेब आपण होतात, दानवेसाहेब आपण होतात. आपण रात्री 1 वाजता 1:30 वाजता या शहरात फेरफटका मारला होता की कामं कुठे चाललेली आहेत, काय दर्जाची कामं आहेत आणि कशी कामं होत आहेत. याला म्हणतात शहरावर प्रेम, जे मी माझ्या आजोबांकडून म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलेलो आहे. नुसतं आरोप नाही केलेत, कामं केलेली आहेत. होय, मी मंत्री असताना अजंठा एलोरासाठी असेल 100 कोटी मी मंजूर करून दिले होते, कारण ह्या शहरामध्ये आपल्याला पर्यटन वाढवायचं होतं. पर्यटक नुसतं महाराष्ट्रातून नाही, नुसतं देशातून नाही, तर जगभरातून खेचून आणायचं होतं, कारण जगात छत्रपती संभाजीनगर नाव हे मला न्यायचं होतं. पण फडणवीस साहेब, आपण ज्या रस्त्यावर मोर्चा काढलात, फडणवीस साहेब, ज्या शहरामध्ये आपण आंदोलन केलं, ज्या शहरामध्ये आपण वचन दिलं होतं की माझं सरकार येऊ द्या, म्हणजे त्यांचं सरकार येऊ द्या, किती 2 दिवसात पाणी देतील सांगितलं होतं, रोज पाणी देतील असं सांगितलं होतं. फडणवीस साहेब, कदाचित आपल्याला माहिती नसेल, कारण आपण ह्या भांडणांमध्ये व्यस्त आहात. एशियनशी गट तुमच्याशी भांडत आहे, दादांचा गट तुमच्याशी भांडत आहे, तेवढा नसेल तरी थोडाफार भांडतच आहे. पालकमंत्री कोण होणार, मुंबईमध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांमधून कोणाचा बंगला कोणाला मिळणार, चांगल्या गाड्या नवीन मंत्र्यांना मिळत आहेत की नाही, प्रोटेक्शन कोणाला आहे, Z+ कोणाला आहे, रुबाब कोणाचं जास्ती आहे. फडणवीस साहेब, मला माहिती आहे तुम्हाला ह्याच्यात व्यस्त ठेवलेलं आहे,
पण थोडं त्याच्यातून लक्ष बाहेर काढा आणि या महाराष्ट्राच्या जनतेकडे द्या लक्ष. आज ही जनता त्रस्त आहे, हैराण आहे. आज महाराष्ट्रात कुठचाही जिल्हा असा नाहीये जिथे गुन्हेगारी वाढली नसेल. एक दिवस पोलिसांना मोकळं करून द्या, हात मोकळे करा त्यांचे. गुन्हेगारी एका दिवसात पोलीस थांबवतात की नाही हे पाहून बघा. पण सगळे गुन्हेगार तुम्हाला तुमच्या पक्षात घ्यायचे, जे भ्रष्ट असतील भाजपामध्ये घ्यायचे, जे गुंड असतील भाजपामध्ये घ्यायचंय, वॉशिंग मशीन मध्ये टाकायचंय. का तर ह्यांची मदत घेऊन तुम्हाला लोकांवर दादागिरी करायची आणि निवडणुका जिंकायचं. फडणवीस साहेब कधीतरी ह्या चक्रातून बाहेर पडा आणि जनतेची सेवा करा. फडणवीस साहेब, कदाचित तुम्ही किंवा भाजपमधलं कोणी बोललं होतं त्यावेळी की आमचं सरकार असताना जुम्मा टू जुम्मा पाणी येतं, आता काय डबल जुम्म्याने पाणी येतं. फडणवीस साहेब, कधीतरी धर्माचा चष्मा बाजूला ठेवा आणि माणसाला माणूस बघून बघा. जात पाहू नका, धर्म पाहू नका, माणसाला माणूस म्हणून. मी जेव्हा माणूस म्हणतो तेव्हा बाई आणि पुरुष दोन्ही, महिला पुरुष दोन्ही, माणुसकीच्या चष्म्यातून बघा. कदाचित नंबर वाढला असेल, डोळ्याचं तपासणी करून घ्या. पण आज ह्या महाराष्ट्रात जातपात धर्म न पाहता महाराष्ट्र हैराण आहे. तो ह्याच कारणामुळे आहे की तुमचं सरकार आमच्या राज्याकडे लक्ष देत नाहीये. काय काय वचनं दिली होती तुम्ही. इथे महिला खूप मोठ्या संख्येत बसल्यात. कदाचित काही महिलांनी लाडकी बहीण योजनेला मतदान केलं असेल, त्या पिंक जॅकेटला मतदान केलं असेल, फडणवीस साहेबांना मतदान केलं असेल. का तर तुम्हाला वाटलं होतं की 1500चं 2100 करून मिळेल. सरकार बसलंय, बहुमताचं सरकार आहे. असं बहुमत कदाचित गेल्या 15-20 वर्षात कोणी पाहिलं नसेल असं सरकार बसलंय. मी आज इकडच्या सगळ्या महिलांना विचारत आहे, लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या चालवत आहेत की नाही सरकार. काय चालवत आहेत ते जगभरात सांगतात आम्ही चालवत आहेत. 33 देशांनी नोंद घेतली हो. 2100 तर झाले ना. काय सांगते तुम्ही, खोटं बोलू नका ताई. 2100 झाले. ज्योतिताई काय सांगतात, ते खोटं बोलतात की खरं बोलतात. अहो मला तर सांगितलं होतं 2100 रुपये झाले. किती मिळतात, 500. जी महिलांची यादी होती आधी ती पण कमी केली. लाखोच्या संख्येने महिला कमी केलेल्या आहेत. लाडक्या बहिणींनी आता विचार करायचा आहे की हे जे 3 म्हणजे 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री राखी बांधायला इथे येतात ना सगळे, त्या राख्यांचं झालं काय. राख रांगोळी केली ह्या महाराष्ट्राची. राखी बांधून महिलांची राख रांगोळी करणारे हे पहिले असे भाऊ असतील. खोटं बोलणारे हे पहिले भाऊ असतील. महिलांना संरक्षण न देणारे हे पहिले भाऊ असतील. हे नक्की भाऊ आहेत की भाऊ खाणारे आहेत. भाव खाणारे तर तुम्ही विचार करायचा आहे. पण परिस्थिती अशी झालेली आहे. ठीक आहे, ते तुम्ही ठरवायचं, तुम्ही ठरवायचं. मी भाव खाव बोललो, बाकी काय बोललो नाही. पण आज दुर्दैवानी परिस्थिती ही झालेली आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांचे हाल असे झाले ज्यांनी विश्वास ठेवला या भावांवर की होय मला 2100 करून मिळतील. ते तर झालंच नाही, 500 होत आहेत. काही काही महिलांबद्दल असं झालेलं आहे की ज्यांच्या खात्यात पैसे गेले हेच सरकार निर्लज्जपणे आता सांगते की तुमच्या खात्यात चुकीचे पैसे आले, ते परत द्या, नाही तर तुम्हाला आम्ही दंड देखील लावू. हे पहिलं सरकार असेल, निर्लज्ज सरकार असेल. पण त्याच बाजूला मी पाहतोय ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, कधी अतिवृष्टी होते, कधी दुष्काळ होतो. आता गेल्या 6 महिन्यात देखील काही काही ठिकाणी पाऊस पडलाय, काही काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती झालेली आहे. शेतकरी बांधव आत्महत्या करतात, गळ्याला फास लावून स्वतःचे जीव घेत आहेत. आणि त्यांच्या देखील महिलांना, पत्नींना हे सरकार उत्तर देऊ शकत नाही की ही परिस्थिती शेतकऱ्यांना का आली. इथून काही अंतरावर या जालना रोडवर जा, कधी बीड रोडवर जा, मुख्यमंत्री बोलतात हे आता मला करायचं नाहीये. नक्की ह्या राज्यात चाललंय तरी काय, हा प्रश्न जर आपण विचारला तर तुम्हाला भलतीकडे नेतील. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, होय रामराज्य आम्हाला पण आणायचं आहे, पण आमच्या रामराज्यात आम्ही एक शिकवण घेतलेली आहे. आमची शिकवण हीच आहे, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. जेव्हा जेव्हा हे भाजपचे मंत्री असतील, हे एशनशी गटातले मंत्री असतील, ह्या सगळ्या महाझुटी कारभार मधले निर्लज्ज आमदार असतील, खासदार असतील, ते येतील तेव्हा विचारा त्यांना, पाणी कधी देताय, तुम्ही जी वचनं दिली होती ती पूर्ण कधी करताय, आणि नसेल करताय तर राजीनामा द्या आणि निघून जा आमच्या महाराष्ट्रातून. आम्हाला ह्या राज्यामध्ये असे खोटारडे लोक नको आहेत. बरं, प्रश्न असा आहे की तुमच्या इकडच्या पालकमंत्र्यांना भेटायचं तर भेटायचं तरी कधी. 72व्या माळ्यावर जायला तुम्हाला लिफ्ट आहे का. ते गाणं होतं ना, ऊंची आहे बिल्डिंग लिफ्ट तरी बंद आहे, कैसे मैं आऊ दिल रजामंद आहे, ते झालं.
बरं खासदार ना, आता मी तेच विचारत होतो, मला वाटतं राजूजी तुम्हाला विचारत होतो, आताचे खासदार कोण आहेत तुमचे? खासदार कोण आहेत? मी आता हे शहर फार महत्वाचं आहे. हेच शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक आहे, पर्यटनासाठी महत्वाचं आहे, उद्योगासाठी महत्वाचं आहे. सुभाष देसाई साहेब जेव्हा उद्योग मंत्री होते, पालकमंत्री होते, तेव्हा इथेच बाजूला काही किलोमीटरच्या अंतरावर ऑरिक सिटी बांधली आहे. जगभरात आम्ही जेव्हा मंत्री म्हणून जायचो तेव्हा अभिमानाने सांगायचो, जर महाराष्ट्रात कुठे यायचं असेल तर ह्या ऑरिक सिटीमध्ये या, छत्रपती संभाजीनगर मध्ये या. आमचं स्थान पाणी नसेल तर तुमचं धर्म नसेल तर समाज नसेल तर जात, ह्याच्यातच आपल्याला व्यस्त ठेवलेला आहे. कारण हे जे पैसे खात आहेत हे तुम्ही पाहू नाहीत, बघू नाहीत, म्हणून आपल्या डोळ्यावर झापड लावलेली आहे. आज तुम्ही मला उत्तर द्यायचे आहे, जेव्हा आपण हा मोर्चा गेले 11 वर्ष केंद्रात सरकारमध्ये आहे, हीच भाजपा आपले 2.5 वर्षाचा काळ आणि त्याच्यात देखील कोविडचा काळ बाजूला ठेवला तर 10 वर्ष या महाराष्ट्रात सरकारमध्ये आहे. हीच भाजपा निर्लज्जपणे आपल्या सोबत महानगरपालिकेमध्ये होती आणि हीच भाजपा आपल्या सोबत गेले 25 वर्ष जेव्हा यांची एखादी सरकार नव्हतं तेव्हा सरकार आणि त्याचे राज्य सरकारचे जे काही फायदे होते ते उचलायला आपल्या सोबत होती. आज आपल्या अंगावर येते. तुम्ही विचार करा, आपल्या महाराष्ट्राबद्दल या भाजपच्या मनात राग केवढा आहे. एक शहर आहे छत्रपती संभाजीनगर, एक शहर आहे, त्या शहराला पाणी पुरवठा का नाही होऊ शकत? 3 दिवस आड असेल, 2 दिवस आड असेल. या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची जी परिस्थिती उद्भवलेली आहे, ग्रामीण भागात जसं दुष्काळ जाहीर होतो तसं एक तर ह्या शहरामध्ये दुष्काळ जाहीर करा, नाहीतर लबाड. पालिका आयुक्त देखील काय करणार? ठीक आहे, आम्ही निवेदन देऊ, आम्हाला सांगतील लवकरात लवकर आम्ही हा प्रश्न मार्गी लावू. पण आज मी जनतेला विनंती करत आहे, मी जसं नेहमी सांगतो की तुर्तास इथे थांबतो, असं थांबणार नाहीये. कारण हा प्रश्न जोपर्यंत आपण मार्गी लावत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही. आज आपल्याला पक्क ठरवायचं. तयार आहात? तयार आहात? तयार असाल तर मला वज्रमुठ करून दाखवा की तयार आहोत आम्ही. ही ताकद आहे, ही ताकद येणारा प्रत्येक लबाड जो असेल या सरकारमधला त्याला ताकद दाखवल्याशिवाय थांबणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.